मॅडम चालू करू? हा कर चालू कर. तोपर्यंत तू कर. कारण 4:06 झाले ना, आपण 4चं टायमिंग दिलंय. ओके. तुझं चालू कर तोपर्यंत. नमस्कार. आवाज मोठ्याने होते जरा. हा बाकी सगळ्यांना आवाज म्यूट हा करायचा. हा नमस्कार मित्रांनो. आजच्या या युरेका सायन्स क्लब व ज्ञानाश्रम स्कूल यांच्या संयोजनाने बी द मॉरल विथ कॉरल या विषयाच्या आवाज ब्रेक होतोय. त्याला स्वानंद बहुतेक बाहेर पडला, नेट गेलं असणार त्याचं. स्वानंद आहेस तू इथे? स्वानंद स्वानंद सोनम लेट झालाय वाटतं. हॅलो. एक मिनिट वेट करूया त्याच्यासाठी. स्वानंद. हॅलो, त्याला फोन करून बघ ना. एक सेकंड. जे स्वानंद फोन कर रे त्याला. ह्याच्यावरून फोन केला लेट होणार नाही. स्वानंद पुन्हा जॉईन झालेला दिसतोय. आलाय का स्वानंद? स्वानंद. स्वानंद दिसतोय, ग्रुपवर दिसतोय मला. हॅलो हॅलो. मॅडम बोल, आवाज सुरू कर की रे येतोय? स्वानंद. येतोय, आवाज येतोय. स्वानंद चालू कर. नमस्कार मित्रांनो. युरेका सायन्स क्लब व ज्ञानाश्रम स्कूल यांच्या संयोजनाने आज बी मॉरल विथ कॉरल या विषयीचा रिसर्च प्रोजेक्ट वेबिनार मध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. युरेका सायन्स क्लब व ज्ञानाश्रम स्कूल यांच्या मार्फत आजपर्यंत विविध विषयांवर विद्यार्थी व पालक यांच्यासाठी माहितीपूर्ण असणारे वेबिनार 6 वेबिनार आयोजित केलेले आहेत. गेल्या 2 वेबिनारमध्ये इयत्ता 7वीतल्या विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग वेटलँड तसेच टिंकरकॅड यावर अतिशय चांगल्या प्रकारे सादर केलेल्या माहितीचा आस्वाद आपल्यापैकी बऱ्याच जणांनी घेतला असेल. मुलांना आमच्यासारख्या मुलांना पालकांनी तसेच इतरांनी मार्गदर्शन केले व उत्तेजन दिलं तर मुलांना सादरीकरण किती उत्कृष्टपणे करू शकतो ते समजलेलंच असेल. हल्लीच्या मुलांना हल्लीच्या बऱ्याच जणांना टेक्नॉलॉजीचा वापर चांगला कसा करता येईल हे माहीतच नाहीये. आमच्या या वेबिनार मधून बऱ्याच जणांना टेक्नॉलॉजीचा चांगला वापर कसा करता येईल हे देखील समजलेले आहे.
आर्य तू चालू कर. आर्य नवरे. सोनमकडे बहुतेक नेटचा प्रॉब्लेम असणार. आर्य नवरे तू चालू कर, गायत्रीची इंट्रोडक्शन देत. हॅलो. हा चालू कर, आर्य चालू कर. युरेका सायन्स क्लब व ज्ञानाश्रम ई स्कूल कणकवली यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण सादर करीत आहोत 7वे पुष्प. लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद झाल्या, पण युरेका सायन्स क्लबने माहितीचा खजिना मुलांसाठी उघडला. यामध्ये आपण सापांविषयी समज गैरसमज, कासव संवर्धन, फुलपाखरांची दुनिया, कीटकांविषयी माहिती, सिंधुदुर्ग वेटलँड सर्वे असे अनेक माहितीपूर्ण वेबिनार पाहिले. विद्यार्थ्यांना नुसते परीक्षार्थी न बनवता प्रत्येक संकल्पना क्लिअर केल्या पाहिजेत, हे या वेबिनारचा उद्देश आहे. यामुळेच तर सायन्स सारख्या अवघड विषयात आम्हा मुलांना गोडी लागली आहे. केनी मॅडम व आमच्या इतर शिक्षकांनी आम्हाला पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिकांवर भर दिला. आम्ही त्यामुळे निसर्गाच्या अधिक जवळ जाऊ शकलो. या ज्ञानाचा परीक्षांमध्येही उपयोग होतोच की. गेल्याच वर्षी आम्ही होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा दिली. यामध्ये मालवणच्या जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकणारी कुमारी गायत्री अमोल झांटे हिने सुवर्ण पदक मिळवले. मालवणमधील मरीन कॉरल कन्झर्वेशन हा तिच्या प्रोजेक्टचा टॉपिक होता. मालवणातील कोरल चे सौंदर्य बघायला दरवर्षी हजारो पर्यटक मालवणमध्ये येतात, परंतु या कोरल्सचे जतनासाठी आपण काय करायला पाहिजे ह्याच्यावर गायत्रीने खूप छान संशोधन केले आहे. आतापर्यंत या प्रोजेक्टचे सादरीकरण तिने युरेका सायन्स क्लब कणकवलीच्या सुषमा केनी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अफरोज अहमद, पाणथळ समिती सदस्य भारत सरकार व सल्लागार महाराष्ट्र सरकार यांच्या समोर, तसेच पॉलिटेक्निक गव्हर्नमेंट कॉलेज, सकापा पाटील मालवण कॉलेज, संत राहुळ कॉलेज, कुडाळ हायस्कूल अशा विविध ठिकाणी सादरीकरण करून तिने वाहवा मिळवली आहे. चला तर ऐकूया गायत्रीकडून. थँक्यू. मॅडम. हा गायत्री स्टार्ट कर. हा. मॅडम आता दिसतंय का? मॅडम. हा. गुड इव्हनिंग गायत्रीसाठी. Good evening, I'm Gayatri Amolzati of studying in Ganesh English School, Malwa. I completed this research project was studying 6th standard for whom scientists exist. The name of my project is Malvan Marine Coral Conservation. I would like to tell you about what process. Before the presentation, I would like to ask all of you a question. What do you is it an animal or a plant? तुम्हाला the प्रवास झाड असेल की you can
unmute your answer. Animal. Both. Okay. Well, it's an animal. प्रवाळ हे प्राणी असतो, झाड नसतं. कारण ते तुम्हाला बऱ्याच वेळा बघून असं वाटत असेल की झाडासारखं एका जागेवरती आहे, पण ते खरं प्राणी आहे, ते झाड नाहीये. द कॉरल्स लिव्ह अटॅच टू दी ओशन फ्लोअर. याचा अर्थ जे प्रवाळ असतात ते समुद्राच्या खाली जी जमीन असते त्याच्यावरती जी वाळू असते त्याला चिकटून राहतात. त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की ते झाड आहे कारण ते एका जागेवर आहे, पण खरं ते प्राणी आहे. म्हणजे जसे आपण कुटुंबातले प्रत्येक माणसं एकत्र येतात तसे ते जे प्रवाळ असतात. दिसलं का आता? सर आवाज ब्रेक होतोय. नाही. एक मिनिट. मॅडम ती दिसत होती इकडे. नाही तिची स्लाइड गेली होती. हॅलो मॅडम. हा तुम्ही दिसत नाही म्हटलं, तेव्हा स्लाइड दिसत होती. हो स्लाइड दिसत होती त्यावेळेस. आता दिसतंय का? होते 90. हो हा दिसते. हा ओके. So corals are builders of जसे कुटुंबातली माणसं एकत्र येऊन एक कुटुंब तयार करतात आणि हे अनेक कुटुंब येऊन तयार एक सोसायटी करतात. तसंच हे अनेक प्रवाळ येऊन एक रीफ तयार करतं. तुम्ही बऱ्याच वेळा नाव ऐकलं असेल ग्रेट बॅरियर रीफ इन ऑस्ट्रेलिया, यांच्याबद्दल अनेक न्यूज सुद्धा वाचले असतील. तर रीफ म्हणजे काय की जेव्हा अनेक प्रवाळ एकत्र येतात, जसं की अनेक कुटुंब एकत्र येऊन सोसायटी तयार करतात, तसेच हे अनेक प्रवाळ एकत्र येऊन एक रीफ तयार करतात. A single coral animal is called a coral polyp. जे तुम्हाला तो हार्ड सबस्टन्स दिसतो ते खरं तर कॅल्शियम कार्बोनेट असतं आणि कॅल्शियम कार्बोनेट सुटल्यानंतर हार्ड होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण त्याच्यावरती जे प्राणी राहतात, जे छोटे छोटे अनेक प्राणी राहतात ते जिवंत असतात. तर हे प्राणी खूप प्रमाणात त्या कॉरलवरती जगतात. म्हणजे एकच नसतो तर 1000 जे पॉलिप्स असतात ते एका प्रवाळावरती असतात. तर त्या प्रत्येक ॲनिमलला कॉरल पॉलिप असं म्हटलं जातं. कॉरल पॉलिप्स लिव्ह टुगेदर इन कॉलनीज. जसे कुटुंबातली अनेक माणसं एकत्र येतात तसेच हे जे प्रवाळ असतात ते एकत्र येतात, एकमेकांना चिकटून जगतात. तर त्यामुळे ते कॅल्शियम कार्बोनेट सिक्रेट करून एक कॉरल तयार करतात. These corals form a reef. तसंच हे एक अनेक प्रवाळ एकत्र येऊन एक रीफ तयार करतात. इन टर्न त्यांना तसंच राहायला जागा देतात. प्रवाळ जे असतात आणि एक प्रकार हे राहतात. तर आपण जसं जेवण करू शकत नाही, आपण ऑटोट्रॉफ नाही, आपण हेटरोट्रॉफ प्राणी हेटरोट्रॉफ. हे जे असतात ते आल्गेला जागा देतात आणि हे जे आल्गे असतात ते फोटोसिंथेसिस करतात आणि सिमिलरली आल्गे कॉल्ड झूझॅन्थेले आणि हे कॉरल सिम्बायोटिक राहतात. आणि हे जे प्रवाळ असतात हे प्रवाळ हे आल्गे रंग देतात. कारण तुम्ही बऱ्याच वेळा तर असे रंगाचे कॉरल ते खरा रंग खरा तर पांढरा असतो कारण कॅल्शियम इज व्हाईट इन कलर. सो हे जे आल्गे असतात त्यांना वेगळे असतात. सो हे त्यांच्यावरती त्यांना रंग देतात.
Why did I choose this area of research? Well, I am from Malvan. I am born and brought up in Malvan. I love this place. I am very fond of nature and I love animals. Malvan is a tourist's paradise, well known for its aquatic life and of course Malvani cuisine. Corals are closely linked to the tourism and fishing industry. These two industries are the bread and butter of man at my place. माझा जन्म मालवण झाला. मी लहानाची मोठी सुद्धा मालवणमध्ये झाली. आणि खरं तर मला माझं गाव, माझं मालवण अतिशय आवडतं. मला पर्यावरणाची आवड आहे, मला प्राण्यांची सुद्धा आवड आहे. तर आपल्या मालवणची शान काय आहे? तर पहिलं म्हणजे आपले जे समुद्री जीव असतात, म्हणजेच एक्वेटिक लाईफ. टुरिस्ट इकडे येतात प्रवाळ बघायला, स्कुबा डायव्हिंग करायला, वॉटर स्पोर्ट्स करायला. आणि दुसरं काय, मालवणी जेवण खायला. ते कम टू इट द मालवणी फूड. इन मालवणी फूड, सी फूड मध्ये काय तर काप्स येतात, मासे येतात. तर हे जे प्रवाळ आहेत ते दोघांनी डायरेक्टली लिंक्ड आहेत. आणि हे जे दोन्ही ऑक्युपेशन, एक्वेटिक लाईफ, टुरिझम आणि नेक्स्ट म्हणजे फिशिंग इंडस्ट्री, हे दोन्ही प्रत्येक मालवणी माणसाचं जे इन्कम आहे ते ह्या दोघां ऑक्युपेशन मधून येतं. Corals are nature's gift to Malvan. We are blessed to have corals. Corals occupy less than 1% of the world's ocean surface. Then what makes Malvan suitable for them? जे जगातले सर्व वर्ल्ड ओशन आहेत किंवा जे जगातले सगळे सीज आहेत त्यापैकी 1% पेक्षाही कमी जागा हे प्रवाळ ऑक्युपाय करतात. तर आपल्या मालवणमध्ये जे प्रवाळ काय येतात, आपल्या मालवणमध्ये अशी काय कारण आहेत जेणेकरून ते जगतात? Strategic geographic locations. We are located within 30 degree north of the equator. आपण इक्वेटरच्या जवळ लोकेटेड आहोत. This geographic location provides warm water and enough sunlight. हे जे आपण ज्या जॉग्राफिक भौगोलिक ठिकाणावरती राहतो त्याच्यामुळे आपलं सनलाईट इंटेन्स, आपल्याला खूप प्रमाणात सनलाईट मिळते. तर ह्या सनलाईटमुळे पाणी कोमट असतं. पण the water must be in range of 18 to 29 degrees Celsius, which provides the corals a suitable environment to grow. पण त्या पाण्याचा जो टेम्परेचर असला पाहिजे तो 18 to 29 डिग्री सेल्सिअस या रेंज मध्येच असला पाहिजे, जेणेकरून ते प्रवाळ असतात त्यांना राहण्यासाठी एक चांगलं एन्व्हायरमेंट मिळतं. Corals need lots of waves and a rocky surface to grow. Waves bring new food, more oxygen and remove the silt. जे प्रवाह असतात त्यांना खूप प्रमाणात लाटा लागतात आणि एक स्टिफ चिकटण्यासाठी समुद्रात जागा लागते. तर त्यांना लाटा का लागतात? तर बऱ्याच वेळा जी वाळू असते समुद्रातली ती ह्या प्रवाहांवरती जाऊन बसते आणि ह्याच्यामुळे जी सनलाईट असते ती ब्लॉक होते आणि अल्गेना फोटोसिंथेसिस करण्यासाठी सनलाईट लागते. सो ती हे जे सिल्ट असतात ते ब्लॉक करतात. आणि दुसरं कारण म्हणजे ते सफोकेट होतात, म्हणजेच ते घुसमटतात कारण त्यांना ऑक्सिजन ब्रीथ करता येत नाही. सो हे जे लाटा असतात ते पटकन येऊन ह्या वाळूला आपल्या फ्लो बरोबर घेऊन जातात आणि त्याचबरोबर ते फ्रेश डिझॉल्व्ड ऑक्सिजन त्या लाटांबरोबर घेऊन येतात आणि ही जी सिल्ट असते ती काढतात. No sewage waste enters the ocean sewer, nor from hotels and nor from houses. We all use soap. इथे जेही सांडपाणी असेल किंवा कुठलाही कचरा असेल तो आपल्या समुद्रात जात नाही. तर मालवणमध्ये राहणारा जी लोक आहेत ती सगळी सोपपीट यूज करतात जेणेकरून हा कचरा पाण्यात जात नाही. No chemical industries along our coast. No destructive fishing methods like blast fishing used by fishermen. Farmers use traditional methods of agriculture. No chemical fertilizers are used. This contributes to chemical-free zone. तर आपल्या मालवणमध्ये कुठलीही इंडस्ट्री नाहीये, कुठलीही फॅक्टरी नाहीये. तर फॅक्टरी कशामुळे प्रवाहांना हार्म करते? किंवा इंडस्ट्री नाहीये. सो प्रवाहांना धोका सुद्धा नाहीये.
particular type of bomb that consists of a particular gas is thrown in the water. So the bomb blasts in the water, due to which the gas is released in the water and it dissolves. Now, what does this gas do? They faint, the fish faint because of this gas. ते जे मासे असतात किंवा कुठलेही जे पाण्यात राहणारे जीव असतात ते बेशुद्ध होतात आणि हे जे त्या पाण्यात नेट जेणेकरून हे बेशुद्ध मासे त्या नेटमध्ये सापडतात आणि ते त्यांना खूप प्रमाणात मासे मिळतात. पण आपल्या मालवणमध्ये हा ब्लास्ट फिशिंगचा प्रकार वापरला जात नाही. सो जेणेकरून आपल्या प्रवाहांना सुद्धा धोका नाही आहे. कारण जर हा ब्लास्ट फिशिंगचा मेथड वापरला गेला तर ते जे प्रवाळ असतात ते हे ऑक्सिजन ब्रीथ करतात. ते जे वॉटरमध्ये डिझॉल्व गॅस असतात ती ब्रीथ करतात, जेणेकरून कॉरल ब्लीच सुद्धा होऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे जे मालवणमध्ये शेतकरी आहेत, जे शेती करतात, ते कुठल्याही प्रकारचे केमिकल फर्टिलायझर्स किंवा पेस्टिसाइड जेणेकरून प्रवाहांना धोकाही होत नाही. सो ऑल दिस कॉन्ट्रीब्युट्स टू अ केमिकल फ्री झोन. व्हाय आर दिस कॉरल्स इम्पॉर्टंट टू अस? हे प्रवाह आपल्यासाठी का महत्वाचे आहेत? Corals are the rainforest of the oceans. Corals are home to a variety of biodiversity like bacteria, algae, and fish. As all of us know that trees are the main role in a rainforest, similarly corals are the trees, that is they are the main role in the biodiversity of the waters of oceans and seas. तर जर तुम्ही रेनफॉरेस्ट मध्ये गेलात तर तुम्ही तिकडे बघाल की झाडांवरती अनेक प्राणी राहतात. त्या झाडांनी घातलेली अनेक फळं असतात, त्याच्यावरती जगतात. सिमिलरली अनेक प्रकारचे आल्गे, मासे किंवा बॅक्टेरिया या प्रवाहांवरती जगतात. सो दे आर द रेन फॉरेस्ट ऑफ द ओशन्स. Coral reefs are home to 33% of the fish. जे समुद्रातले 33% जे मासे आहेत त्यांच्यासाठी हे प्रवाह जे आहेत ते घरं आहेत. तर जे छोटे मासे असतात, म्हणजे जे छोटे छोटे मासे असतात, तर आपण समुद्रात अनेक प्रकारचे सायझेसचे मासे बघतो. तर ते असतात जी भोका असतात त्याच्यात जाऊन लपतात, जेणेकरून त्यांचा जीव जात नाही. Coral reefs are nurseries to तर हे जे प्रवाळ असतात ते 25% माशांसाठी, जे 25% मासे असतात समुद्रातले त्या प्रवाहांवरती अंडी घालतात, जेणेकरून त्यांच्या अंडींचंही संरक्षण होतं. Protection of coastline, protect from flooding, tsunami and storm damage. जेही किनारपट्टीवरती लोक राहतात तर जे प्रवाळ असतात ते त्या लोकांना किंवा किनारपट्टीवर त्यांची स्पीड जी असते ती कमी होते किंवा ते जे लाटा असतात ते त्याच जागी राहतात. Corals play a key role. Tourists come here to see the underwater world and are amazed by these beautiful coral colonies. मालवणमध्ये जे टुरिस्ट येतात ते स्कुबा डायव्हिंग करायला येतात. वापर करा जेणेकरून तुम्ही रिसायकलिंग करू शकता आणि रियूज सुद्धा करू शकता. आणि तुमचे जेही खराब झालेल्या वस्तू असतील, प्लास्टिक बायोडिग्रेडेबल जेही वस्तू असतील ते रिसायकलिंग सेंटरना पाठवा. Avoid plastic. Harms almost every. It destroys the beauty of nature. प्लास्टिक वापरू नका, जास्त प्रमाणात प्लास्टिकचा वापर करू नका, कारण जी आपली पर्यावरणाची सुंदरता आहे ते प्लास्टिक नष्ट करून टाकतात. किचन वेस्ट फॉर गार्डन्स. जेही तुमचं
स्वयंपाकातलं जेही काही तुमचं वेस्ट आलं असेल ते जेही बायोडिग्रेडेबल आहे त्याचे तुम्ही खत तयार करा आणि ते झाडांना घाला. Reduce your carbon print by planting more and more जेणेकरून जे कार्बन डायऑक्साईड आहे ते झाडं ओढून घेतील. rather than using fossil fuel run vehicles. जास्तीत जास्त चाला किंवा शाळेत जाताना किंवा खेळायला जाताना सायकल चालवा जेणेकरून त्याला फ्यूल सुद्धा लागत नाही आणि हार्मफुल गॅसेस सुद्धा पर्यावरणामध्ये रिलीज होत नाही. Educate your friends and family about the important role of corals in the marine ecosystem. तुमचे जेही मित्र मैत्रिणी असतील किंवा त्यांना या माहिती सांगा. ते का आपल्यासाठी महत्वाचे आहे तेही सांगा जेणेकरून ते जर पुढच्या वेळी येतील तर या सगळ्या जे रूल्स आहेत त्यांना पाळतील आणि संरक्षण करतील. The people who are working for coral conservation, Dr. Sarang Kulkarni, who is a marine biologist, Mr. Rohit and Mrs. Durga Sawant from UNDP, Bhushan Zuvatkar, Jagdish Todankar and Govind Dhuri. डॉक्टर सारंग कुलकर्णी जे आहेत ते एक मरीन बायोलॉजिस्ट आहेत आणि त्यांनी मला हे संवर्धन करण्यासाठी मदत केलेलं. जे मिस्टर रोहित आणि मिसेस दुर्गा सावंत हे UNDPच्या खाली आहेत. UNDPचा फुल फॉर्म म्हणजे युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. भूषण जुवाडाचा गोमांतक 5 स्टार पॅडी डायव्हिंग स्कूल तयार केला आहे आणि गेले 2 वर्षात त्यांनी 120 गाईड्स पॅडी सर्टिफाईड ट्रेन केले आहेत. Education population creating an awareness program among the school students, and we will be the voice of these beautiful speechless creatures at the bottom of the ocean. Now, I will like to end my presentation by saying what every Malwani Christian says to on Christmas. देव तुमच्या ऐकू नाही आलं. कुठपर्यंत ऐकू आलेलं? तुझं साईट पर्यंत झालं ते पॅडीचं झालंच ना, गाईड पॅडीचं. कुठलं मॅडम? तू म्युटेड होतीस. मॅम ऐकायला येत होतं. बरोबर. सगळ्यांचं चला. ओके. कुणाला काय क्वेश्चन असतील तर त्यांनी सांगायचे आहेत का क्वेश्चन? Teacher, the corals are teacher, coral हे विषारी असतात की बिनविषारी असतात? गायत्री. कोरल्स बिनविषारी असतात. ते प्राणी असतात. ते माणसांना काही करत नाही. पण कधीतरी जे त्यांचे स्टिंगिंग टेंटेकल्स असतात तर ते जे प्रवाळ असतात ते 2 प्रकारात आपलं जेवण प्राप्त करतात. पहिलं म्हणजे त्यांना जे स्टिंगिंग टेंटेकल्स असतात ते जे प्लॅन्क्टन्स असतात पाण्यात राहणारे म्हणजे समुद्रात राहणारे जे प्लॅन्क्टॉनिक स्पीशीज असतात त्यांना पकडतात किंवा ते जे आल्गे असतात त्यांना खूप सुद्धा जवळ जायचं नसतं कारण ते तुम्हाला स्टिंगिंग टेंटेकल्सने तुम्हाला हार्म सुद्धा करू शकतात. त्यामुळे ते विषारी सुद्धा असतात आणि बिनविषारी सुद्धा असतात जर तुम्ही जास्त त्यांच्या जवळ गेला नाही तर. चॅट बॉक्स मध्ये बघ गायत्री क्वेश्चन टाक. मरू शकत नाही आपण. मरू शकत नाही आपण त्यांच्यामुळे. तर थोड्या प्रमाणात आपल्याला त्या टेंटॅकल्सने आपल्याला थोडीशी खाज उठेल पण आपण मरणार नाही त्याच्यामुळे. मी स्वतः जवळ गेली मला काही झालं नाही. अजून कुणाला काही सगळ्या क्वेश्चन? कॉरल्स यांचा मॅडम सगळे जे कॉरल्स असतात त्यांच्या जगण्याचा कालावधी कॉरल्सचा जगण्याचा कालावधी म्हणजे केवढा असतो? म्हणजे ते कसे जगतात? म्हणजे किती वेळ? ते त्यांचा लाईफ स्पॅन कॉरलचा लाईफ स्पॅन अप टू 4000 इयर्स 4000 वर्षापर्यंत एक प्रवाह जगू शकतो जर त्यांना प्रॉपर एन्व्हायरमेंट मिळालं तर.
राहिले, खूप प्रमाणात राहिले तरी त्यांना काही होत नाही, कारण प्रत्येक याच्यावरती आल्गे ग्रो होतात आणि त्या त्याच्यावरती जगतात. ओके ओके, थँक्यू. कोरल नुसते रॉक वरतीच होतात की सँड वरती पण होतात? नाही नाही, रॉक नसतं ना, पाण्याखाली रॉक्स नसतात, म्हणजे थोड्या प्रमाणात असतात पण ते वाळूवरती सरफेस वरती. हॅलो, कोरल्स फक्त समुद्रात असतात की गोड्या पाण्यात पण असतात? नाही नाही, फक्त समुद्रात. कोरल्स फक्त समुद्रात, गोड्या पाण्यात ते नाही जगू शकत. कोरल्स यांना सॉल्टी वॉटर लागतं जगण्यासाठी. खायला त्यांनी कोणाचे म्हणजे त्याला कोणतरी खातात? हो, ते जे पॉलिप्स असतात त्याच्यावरती राहणारे त्यांना मासे सुद्धा खातात त्यांना, पण त्या परत ग्रो होतात त्याच्यावर. ते कोरल्स त्यांचं अन्न काय? कोरल्सचं अन्न काय? मी सांगितलं ना. टेंटॅकल्स असतात, म्हणजे तुम्ही जेलीफिशला बघितलं असेल अशा त्याचे स्टिंगिंग असं टेंटॅकल्स असतात. सिमिलरली या प्रवाहांना सुद्धा इनविजिबल स्टिंगिंग ते त्याच्यावरती सुद्धा जगू शकतात, म्हणजे त्यांना खाऊ शकतात. हॅलो. बोला. हा, प्रवाळ असलेले समुद्रकिनारे आणि प्रवाळ नसलेले समुद्रकिनारे असं काय आपण डिफरन्शिएट करू शकतो का, किंवा आपण ओळखू शकतो का, किंवा त्याच्यातला एन्व्हायरमेंटली फरक कसा जाणवतो? असं काय डिफरन्शिएट आपल्याला जाणवतं का? तुम्ही ना जर समजा अंदमान मध्ये गेलात तर क्लिअर वॉटर आहे सर. आपल्या मालवणमध्ये क्लिअर वॉटर नाही आहे वाळूमध्ये वगैरे. जरी तुम्ही बघितलं थोडं तरी, कारण तुम्ही तुम्हाला दिसतं, कारण अंदमान मध्ये जेव्हा गेलेलो आहे प्रोजेक्ट साठी, त्या ग्लासवर राईन असते, मोठीच्या खाली ग्लास असतं आणि त्याच्यातून आपल्याला सगळे प्रवाह दिसतात, खाली गरज सुद्धा नाहीये. पण मालवणमध्ये क्लिअर वॉटर नसल्यामुळे आपण त्यांना जसे आता मासे ते कोरल्स ना खातात, तर त्यांना पण आता जे खाल्लेली जागा आहे त्यांना पण तिथे 1-2 वर्षाला ग्रो व्हायला लागतं. म्हणजे आता जे मासे पण पोलीस खातात ना, तर ते आता त्यांना ग्रो 0.3 2 वर्षात वाढतं ना. नाही ते नाही, ते काय असतं माहितीये, जे कॅल्शियम कार्बोनेट ना ते कधीतरी सिक्रेट करतात आणि तो प्रमाण मोठा होतो. सो ते फक्त मासे खाऊ शकत नाही, त्यांच्या पॉलिप्सला खाऊ शकतात, पण ते पॉलिप्स ग्रो होतात, पण ते कॅल्शियम कार्बोनेटला सिक्रेट होण्यासाठी फक्त त्यांची जी लेंथ असते ते फक्त 0.3 ते 2 सेंटीमीटर पर इयर असते. हा गायत्री, मालवणमध्ये फिश मिळण्याचं जे प्रमाण कमी झालं त्याचं काय कोरलशी हे आहे ते सांग. हो, ते सुद्धा आपल्या आता मालवणमध्ये आमच्याकडे जो प्रत्येक माणूस येतो तो टुरिझम म्हणजे त्याचा टुरिझमचा बिझनेस असतो किंवा फिशरीचा बिझनेस असतो.
तर जे खूप मोठे जे कारण आहेत ते म्हणजे लोक त्याच्या मुलांना डिलीट करण्यासाठी एक म्हणजे प्रत्येक सीझनला म्हणजे जे स्कुबा डायव्हिंगला लोक जातात, जे गाईड्स जातात, तेव्हा बऱ्याच वेळा मी बघितलं असेल की ते जे त्यांना भेटायला देतात आणि तुम्हाला एन्करेज ब्रेड घाला. तर जेव्हा आता एक पर्टिक्युलर त्या सीझन मध्ये त्यांना ब्रेड मिळतं त्या माशांना, ते ब्रेड खाण्यावरती त्यांचं ऍडॅप्टेशन होतं, म्हणजे त्या सीझन मध्ये. पण ज्या सीझन मध्ये टुरिस्ट गाईड पाण्यामध्ये त्या सीझनला ते जे एरवीज त्यांचं खाण्याचं आलगे असतं ते खाऊच शकत नाही, जेणेकरून त्यांचा मृत्यू सुद्धा होतो आणि लोकांना इन्कम सुद्धा मिळत नाही आणि पीस सुद्धा नाही मालवणमध्ये यामुळे. पण ती लोक फक्त ब्रेडच का खातात? कारण ती लोक त्यांना खायला घालतात, गाईड्स त्यांना माशांना खायला घालतात, म्हणजे त्याचं जे ब्रेड असतं आणि ब्रेड आणि पाण्याचं ते मिक्सचर करून ते हॉटेलमध्ये ते खाऊन टाकतात, त्याच्यावरती ते जातात एक सीझन पर्यंत. मग त्यांना मिळत नाही ना ब्रेड, ते मरतात. म्हणजे त्यांना ब्रेड मधनं जास्त एनर्जी भेटते म्हणून ब्रेडला अडॅप्ट. नाही नाही नाही, ब्रेड खायची सवय होते त्यांना. म्हणजे जर आपण खातो आणि आपल्याला घरच्या खाण्याची सवय आणि तरी घरी नाही स्वयंपाक करायला आणि तुम्हाला सांगितलं की बाहेरचं जेवण खा, तर तुम्ही नाही खाणार, तुम्ही उपाशी राहणार ना, उपवास होणार, तुम्ही मरणार. सिमिलर माशांना त्या ब्रेड खायची सवय दिली असते, त्यामुळे मग ते बाकी त्याच्यावरती जगत नाहीत, जेणेकरून त्यांचा मृत्यू होतो. सवय होईल त्यांना, आता ती सवय झाली आहे माकडांना आणि म्हणून ते गावात येतात. सेम सेम ते हॅबिट होते त्यांना अन्नाची आपण शिजवलेल्या. गायत्री, हा प्रकल्प करत असताना, प्रोजेक्ट करत असताना तू कविता करायला पण शिकली होतीस ना? मग तुझा अनुभव सांग, जेव्हा तू प्रोजेक्ट करायला गेलीस त्यावेळी काय काय केलंस, ते त्याच्यातनं काय काय शिकलीस? व्हॉट यू लर्न व्हाईल डुईंग द प्रोजेक्ट? पहिलं म्हणजे मला जे स्टेज फिअर होतं, म्हणजे मोठे मोठे सायंटिस्ट अफरोज अहमद सरांना मी भेटली, यादव सरांना भेटली, तर मला पूर्ण एक्सपिरियन्स नव्हता. म्हणजे स्कूल थोडं होतं कारण तिकडे स्कूलचीच मुलं असतात. जेव्हा मला मॅडमनी चान्स दिला अफरोज अहमद सरांशी बोलण्याचा, तेव्हा मी पहिल्यांदा खूप घाबरली होती, कारण मी कधीच मोठ्या माणसांच्या पुढ्यात बोलली नव्हती. पण त्याच्यानंतर जेव्हा आम्ही वेगवेगळ्या शाळेत प्रेझेंटेशन द्यायला गेलो, त्याच्यानंतर माझं जे स्टेज फिअर होतं ते गेलं. त्याच्यानंतर जे माझं इंग्लिश बोलण्याची जी फ्लुएन्सी होती तीही वाढली. आणि त्याच्यानंतर दुसरा म्हणजे मी अशी खूप सेन्सिटिव्ह व्हायला लागली. म्हणजे जरी कोण, आता एकदा आमच्या शाळेत एक प्रसंग झाला होता की जी जे आमचे मुलं होते शाळेमधली, ती आपलाच कोणतरी आहे तर त्यांना वाचवण्यासाठी. त्याच्यामुळे माझी जी मी नेचर लव्हर झाली, मरीन लाईफ लव्हर झाली आणि मी खूप अशी सेन्सिटिव्ह व्हायला लागली प्रत्येक प्राण्याला बघून. दुसरं म्हणजे मला अशा चांगल्या मोठमोठ्या संधी मिळाल्या अफरोज अहमद सर किंवा मला मोठमोठ्या सायन्सची बोलण्याची संधी भेटली मॅडमांमुळे. आणि दुसरं म्हणजे मी खूप पुस्तकं वाचायला लागली. आणि मी जे मला क्वेश्चनर भेटलं त्याच्यापासून जे प्रश्न होते त्याच्या उत्तरापासून मी आणखीन प्रश्न तयार करायला शिकली. त्याच्यानंतर मी स्कुबा डायव्हिंग करायला शिकली. म्हणजे आता लॉकडाऊन झालं त्यामुळे मला स्कुबा डायव्हिंग करायचा कोर्स करायला भेटला नाही, नाहीतर गोविंदपुरी
सरांनी आणि सारंग कुलकर्णी सरांनी मला चान्स दिलेला की तू ह्याच्यामध्ये यंगर स्कुबा डायव्हर होऊ शकतेस, पण मला लॉकडाऊन मुळे तिकडे जाता आलं नाही, त्यामुळे मी स्कुबा डायव्हिंग करायला शिकली. जे स्कुबा डायव्हिंग करण्याचे टेक्निक्स लागतात ते मी करण्यास शिकली आणि जे ऑक्सिजन सिलेंडरचे जे वेट असतं ते मी माझ्या पाठीवरती बेअर करायला शिकली. आणि मी ह्याच्यामुळे मी एक कविता सुद्धा करायला शिकली, जी माझ्या प्रोजेक्टमध्ये मी लिहिलेली आहे. मला एक प्रश्न आहे, म्हणजे आपण जेव्हा ब्रेड देतो ना, तेव्हा समजा की कार्निवरस अॅनिमल आला तर त्याला आपण ब्रेड दिलं तर त्याची ऍक्शन काय असणार? तर तो ब्रेड खाणार की नाही खाणार? तुला काय आता आपण आता समजा कोणतरी मोठा माणूस आला आणि प्रत्येक जो फिश असतो तो कार्निवरच असतो, त्यामुळे कुठल्याही मासा असो ते ब्रेड खाऊन टाकतात. आणि पाण्याच्या खाली स्कुबा डायव्हिंगला वगैरे माशांना अट्रॅक्ट करण्यासाठी सुद्धा त्यांना ब्रेड खायला घातला जातो. हा, मला पण अजून एक प्रश्न आहे बोल की असं कोणता फरक आहे की समुद्रात मध्ये कॉरल असतो आणि तो गोड्या पाण्यात नसतो? फरक आहे कारण बोल काय बोलताय तुम्ही? कारण जे समुद्रात ना तुम्ही जर नदीत गेलात किंवा गोड्या पाण्यात गेलात तर तिकडे सॉल्टी वॉटर नसतं, कारण प्रवाह लागतात ते फक्त सॉल्टी वॉटर मध्येच ग्रो होतात, ओशन्स आणि सीज मध्येच ग्रो होतात. तर त्यांना तिकडे सुटेबल एन्व्हायरमेंट मिळतं ग्रो होण्यासाठी आणि प्रचंड जागा असते. म्हणजे एक नदी किंवा गोड्या पाण्यात एवढी मोठी जागा नसते त्यांना वाढण्यासाठी, पण समुद्रामध्ये वाळू असते. बघायला अशी गोड्या पाण्यातली वाळू आणि समुद्रातली वाळू यामध्ये खूप फरक आहे. तर त्याच प्रकारची वाळू त्यांना लागते आणि खारं पाणी त्यांना ग्रो होण्यासाठी लागतं आणि त्यांना खूप मोठी जागा सुद्धा लागते. सो मग ते गोड्या पाण्यात ग्रो होऊ शकत नाहीत, फक्त खाऱ्या पाण्यात ग्रो होतात. ओके, थँक्यू. कुणाला काय विचार? हा गायत्री, आपल्याला ते व्हेटेनरी डॉक्टर जसे असतात, प्राण्यांचे डॉक्टर असतात, तसे कोरलचे पण डॉक्टर असतात ना, त्याच्याबद्दल थोडस बोल. तर एकदा म्हणजे एक मिनिट. तर एक प्रकारचे म्हणजे कोरलचे सर्जन असतात. तर जर कोरल तुटले म्हणजे मालवणमध्ये आपण अफोर्ड करू शकत नाही त्यांचं कॉस्ट, त्यामुळे मालवणमध्ये त्या सर्जनला बोलवलं जात नाही. पण मालवण म्हणजे कोरलमध्ये कोण कोण मरीन बायोलॉजी मध्ये PhD सुद्धा करतात. तर ते लोक म्हणजे जर समजा प्रवाह तुटला कुठला तरी आणि लोकांनी त्यांना म्हणजे स्वतः त्यांना करता येत नाही लोकांना, लोकल पीपलना, तर ते त्या सर्जनला बोलवतात आणि सर्जनला सगळी माहिती असते. म्हणजे पर्टिक्युलर टेम्परेचरच्या पाण्यामध्येच त्या प्रवाहाला ऑपरेट करायचं, पाण्याखाली त्यांचं कसं सर्जरी करतात हे म्हणजे प्रत्येक एक डॉक्टर असतो कॉरलची सर्जरी करण्यासाठी, पण तो सगळीकडे बोलवला जात नाही कारण त्याची जी कॉस्ट असते ती अफोर्ड करू शकत नाही लोक. पण त्यांना एक प्रकारचा डॉक्टर असतो, सर्जन असतो. म्हणजे त्याच्यामध्ये पण एखादा कुणाला जर करिअर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. पण तिकडे जास्त इन्कम मिळत नाही कारण खूप लोक म्हणजे असे त्यांना बोलवत नाहीत. त्यामुळे म्हणजे सर्टिफाईड गाईड्सना वगैरे वाटलं की आपल्याला करता येत नाही तरच ते त्यांना सर्जनना बोलवतात. आणि हे खूप रेअर ऑक्युपेशन आहे, पण आपण चूज करू शकतो जर आपल्याला चूज करायचं असेल. आणि दुसरं म्हणजे फक्त त्यांचं एक काम नाही तर ते कॉरल ट्रान्सप्लांटेशन सुद्धा करतात. कॉरल ट्रान्सप्लांटेशन म्हणजे काय की जसं तुम्ही स्टेम कटिंग करता, म्हणजे रोजचं झाड कापता आणि त्याला स्टेम कटिंग करून त्याला झाडा म्हणजे मातीत उगवता, तसंच हे जे कलम लावतात तसंच हे जे असतात
तर ते जे सर्जन असतात किंवा त्याच्यामध्ये पर्टिक्युलर प्रवाहांमध्ये डिग्री केलेला जो माणूस असतो तो येतो आणि प्रवाहांचे जे तुकडे असतात, नवीन नवीन आलेले जे जगलेले जे तुकडे असतात, तर ते एका बादलीमध्ये घालतात. पण ते त्या बादलीमध्ये फक्त 2 ते 3 तास जगू शकतात. त्याच्यावर छोटी गोष्ट त्यांना मोजून ते कोरल ट्रान्सप्लांटेशन करावं लागतं. आणि मग ठिकाणी म्हणजे जिकडे प्रवाह बाकीचे नाही कॉन्क्रीट प्लेट्स होतात, बुक साईजच्या कॉन्क्रीटच्या प्लेट्स आणि त्याच्यातील प्रत्येक तुकडा त्या एक धाग्याने त्यांना बांधून ठेवतात आणि आर्टिफिशियल रीफ तयार करतात. आर्टिफिशियल रीफ म्हणजे कसं असतं, तर जे नारळाची झापं ते एकत्र बांधून आर्टिफिशियल रीफ तयार करतात आणि त्या कॉन्क्रीटच्या प्लेटच्या बाजूला ठेवतात, जेणेकरून त्या प्रवाहांना एक सपोर्ट म्हणून सुद्धा जागा मिळते किंवा त्या आर्टिफिशियल रीफ वरती सुद्धा ते जगतात. आणि मग पण मालवणमध्ये हल्ली हा प्रोजेक्ट केलेला होता दांडी बीच वरती आणि चिवला बीच वरती, पण तो अजून त्यांनी चेक केला नाहीये की खरंच प्रवाह वाढले आहेत की नाही, हे अजून त्यांचं करायचं आहे. कारण मी जेव्हा विचारलं त्यांना की याचा म्हणजे काय तुम्हाला फायदा भेटला, प्रवाह म्हणजे आले की तसे मेले, तर ते बोलले की अजून आम्ही बघितलं नाहीये, पण ते एक्सपर्ट्स अजून यायचे आहेत आणि मग तेच आम्हाला सांगू शकतात की प्रवाह वाढले आहेत की नाही. सो आपण एक ऑक्युपेशन म्हणून ते चूज करू शकतो, पण ते खूप रेअर ऑक्युपेशन आहे. मी विचारू प्रश्न. हॅलो, हा बोल. गायत्री, मला एक सांग की जे कॉरल्स असतात ते फक्त म्हणजे कोस्टवरच का म्हणजे हे होतात, म्हणजे मिडल ओशन फ्लोअरवर आणि लांब का नाही होत कोस्ट? काय म्हणजे किनारपट्टीवरती काय येत नाही कोस्टलाईन वरती? कोस्टलाईन तसं नाही, म्हणजे कोस्टच्या जवळ असतात ना कॉरल, मग तसं ते म्हणजे कोस्टच्या जवळच का असतात, म्हणजे एकदम डीप ओशन मध्ये का नसतं? डीप ओशन मध्ये पण असतात प्रवाह, ते आपण तेवढं डीप जात नाही त्यामुळे आपल्याला दिसत नाही. हा, पण एक कारण जे ते डीप जात नाहीत कारण त्यांना सनलाईट मिळत नाही, त्यामुळे ते डीप जागेवरती उगवत नाही. पण जसं तुम्ही जेवढं त्या समुद्राच्या पाण्याच्या जवळ असताल तेवढं तुम्हाला सनलाईट मिळते, डायरेक्ट सनलाईट मिळते. पण तुम्ही जर डीप मध्ये गेलात स्कुबा डायव्हिंग तर पूर्ण अंधार असतो, कारण तिथपर्यंत सनलाईट पोहोचत नाही. त्यामुळे मोस्टली प्रवाळ समुद्रकिनारी म्हणजे पाण्याच्या जवळ म्हणजे वाढतात, कारण त्या आल्गेना फोटोसिंथेसिस करण्यासाठी सनलाईट लागते. पण ती डीप म्हणजे खूप खोल पाण्यात त्यांना सनलाईट मिळत नाही, त्यामुळे सुद्धा ते कोस्टच्या जवळ उठतात म्हणजे जगतात प्रवाळ. थँक्यू. म्हणजे तू मगाशी म्हटलंस की प्रवाळ हे डीप मध्ये असतात, म्हणजे काही प्रमाणात असतात, तर म्हणजे त्याच्यात म्हणजे त्याला फोटोसिंथेसिस साठी सूर्यप्रकाश आवश्यकता नसते की असते? हो, आल्गेसाठी असतं, कारण आल्गे त्यांच्यावरती ग्रो होतात ना, सो त्यांना खूप खोलपणात सनलाईट पोहोचू शकत नाही, त्यामुळे मग ते कोस्टच्या जवळच वाढतात, कारण त्यांना सनलाईट लागते फोटोसिंथेसिस करण्यासाठी आल्गेला. ओके, थँक्स. अजून कोणाला विचारायचे आहे? अजून कोणाचे काय क्वेश्चन? समजा होमी बाबासाठी तसं नाही तर प्रोजेक्ट करावा की नको याबद्दल तू काय बोलशील त्यांना?
तुम्ही म्हणजे तुम्हाला आवड असं काही नाही, पण तुम्ही प्रोजेक्ट करा. कारण तुम्हाला खूप प्रकारात म्हणजे त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये खूप प्रकारात माहिती मिळते, म्हणजे खूप नॉलेज पॉवर सुद्धा तुमची वाढते. म्हणजे त्या पर्टिक्युलर विषयाबद्दल नव्हे तर तुम्हाला पूर्ण मरीन जे ही इकोसिस्टम आहे त्याच्याबद्दल त्यांना खूप नॉलेज मिळते. त्यामुळे जेही प्रोजेक्ट करा तुम्ही, म्हणजे जास्तीत जास्त वेळ जरी गेला तरी प्रोजेक्ट करा, जेणेकरून तुमची खूप माहिती वाढते. जशी माझी माहिती वाढली, मलाही या प्रवाहाबद्दल काहीच माहिती नव्हतं, पण या प्रोजेक्टमुळे माझी खूपच माहिती वाढली आणि खूप लोक मला विचारायला लागली की काय आहे काय आहे म्हणून. त्यामुळे प्रोजेक्ट तुम्ही एकटेही करू शकता किंवा मॅडमच्या खाली किंवा तुमच्या कुठल्या सायन्स टीचरच्या खाली सुद्धा करू शकता. कारण याच्यामुळे तुमची वाढते. म्हणजे तुमच्या फक्त ह्याच्यामध्ये नव्हे तर तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकच्या इतर सुद्धा तुम्हाला तुमच्या प्रोजेक्ट बद्दल खूप माहिती मिळते. त्यामुळे तुम्ही कुठलाही टॉपिक घ्याल त्याच्यामध्ये तुम्ही प्रोजेक्ट करा, कारण त्याच्यामुळे तुम्हाला खूप माहिती मिळते. अजून कोणाला काय कोणाचे क्वेश्चन आहेत का? आणि प्रोजेक्ट केल्यामुळे आपल्याला हे कळतं की म्हणजे आपण फ्युचरमध्ये आपल्याला असे खूप एक्झाम्स द्यायचे आहेत, तर त्यामध्ये आपण एक प्रोजेक्ट कसं फ्रेम करायचं असतं, त्या प्रोजेक्टमध्ये स्टेप्स कसे असतात लिहिण्यासाठी किंवा वायवा कशी द्यायची हेही आपल्याला समजतं. त्यामुळे प्रोजेक्ट आतासाठी नव्हे तर पुढच्या फ्युचरसाठी पण तुम्हाला प्रोजेक्ट करण्याचा खूप फायदा होऊ शकतो. जेणेकरून तुम्हाला प्रोजेक्ट कसं लिहायचं आहे, प्रत्येक म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट लिहायचं आहे, ऑब्जेक्टिव्ह लिहायचं आहे, इंडेक्स कसा लिहायचा, प्रोजेक्टचं पूर्ण टॉपिक वरती कसं त्या डीप जायचं हे तुम्हाला समजतं. त्यामुळे त्याचाही प्रोजेक्टचा खूप फायदा असतो तुम्हाला फ्युचर मध्ये. म्हणजे आपल्याला ग्रुप डिस्कशन होतं, तुम्ही वेगवेगळ्या लोकांच्या इंटरव्ह्यूज घ्यायला जातात, त्यावेळी तुमच्यामध्ये थोडंसं करेज हो. येतं. म्हणजे असं काही नाही, पर्टिक्युलर असा विषय नाहीये की तुम्ही हाच विषय घ्यावा. तुम्ही एखादा तुम्हाला वाटते की आय वॉन्ट टू डू द रिसर्च, त्याच्यामध्ये मला डीपली जायचं, तर यू कॅन डू इट. म्हणजे काही घेऊ शकता तुम्ही. त्याच्यासाठी भरपूर सारे सब्जेक्ट आहेत. तुमच्या आजूबाजूच्या तुमच्या रिजन मध्ये तुम्हाला एखादा प्रॉब्लेम वाटला असेल तर तो तुम्ही घेऊ शकताय. आणि फॉर दॅट एज लिमिट इज नॉट देअर. म्हणजे त्याच्यासाठी स्टँडर्ड आहे किंवा होमिओपॅथ पाहिजे असं काही नाही. तुम्ही कोणत्याही इयरला प्रोजेक्ट करू शकता. मला आणि एक तुम्ही क्वेश्चन खूप होता. लोकांबरोबर इंटरव्ह्यू पण करू शकता. म्हणजे तुम्ही सांगू शकता की मला प्रोजेक्ट आहे, त्यामुळे मला तुमच्याशी भेटायचं आहे आणि मला तुमच्याशी इंटरव्ह्यू करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला खूप मोठ्या मोठ्या लोकांची सुद्धा इंटरव्ह्यू करण्याची संधी मिळते. बरोबर आहे. किंवा तुम्ही क्वेश्चन आहे, कारण गायत्रीने पण हळूहळू क्वेश्चनरीज लिहायला सुरुवात केली. पहिल्यांदा ती म्हणत होती मला नाही जमणार म्हटलं प्रयत्न कर. मग तिने हळूहळू एक क्वेश्चन लिहिला, मग तिला आणखी सुचलं. म्हणजे असं असं एक एक तिला सुचत गेलं आणि ती स्वतः मग आता क्वेश्चनरीज करायला लागली. कोरल्स ना हार्म होतं की नाही होत? म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, काय समजलं नाही. क्रूड कोरल ऑइल काढतात बद्दल तेव्हा पाण्यातून. हा. क्रूड ऑइल बद्दल बोलतोय गायत्री ते. क्रूड ऑइल जर पाण्याच्या वरती तरंगलं तर नाही, क्रूड ऑइल काढतात ना पाण्यातनं, त्यावेळी कोरलला काय हे होतं का असं त्याचं म्हणणं आहे. नाही क्रूड ऑइलला म्हणजे कोरलला ते काही हार्म करू शकत नाही, कारण ते त्या जागेवरती जातात तिकडे प्रवाळ नाही आहेत, ते खणून त्याच्यातली माती खणून मग ते क्रूड ऑइल काढतात. त्यामुळे जर खूपच प्रमाणात कोरल तयार असतील आणि आपल्याला कुठे जागा नसेल क्रूड ऑइल काढायला, तर मग ते कोरल्सना तोडू शकतात. पण कुठे कुठे असं करतात किंवा करत सुद्धा नाही. आणि ते कोरलला हार्म पण करू शकतात किंवा नाही करू शकत. म्हणजे समजा तुम्ही विचार केला की ग्रेट बॅरियर रीफ मध्ये मला जायचं आणि क्रूड ऑइल काढायचंय, तर तिकडे खूप प्रमाणात रीफ आहेत, मग तुम्हाला ते एक ना एक तरी कोरल तोडावंच लागणार, त्याच्यातून मग तुम्हाला क्रूड ऑइल मिळतं. पण मालवणमध्ये सगळीकडे असे प्रवाह नाही आहेत. कुठे कुठे अशी मोकळी जागा पण आहे समुद्रात, तर त्याच्यामधून सुद्धा क्रूड ऑइल काढतात. क्रूड ऑइल सगळीकडेच नाही ना मिळत आपल्याला. क्रूड ऑइल सगळीकडे पण नसतं. कुठे पर्टिक्युलर जागेवरती जिकडे खूप वर्षापासून वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स वगैरे फॉसिल्स वगैरे असतील तिकडेच क्रूड ऑइल मिळतं तुम्हाला. एरवी सगळीकडे मिळत नाही. अजून कोणाचे क्वेश्चन आहेत का? हॅलो, कुणाला क्वेश्चन विचारायचे आहे?
मिताली, जर कुणाचे क्वेश्चन नसतील तर आपण थांबतोय इथं. तुम्हाला जर क्वेश्चन असतील तर तुमच्या ग्रुपवर टाका. बोला, अजून कुणाला आहेत का क्वेश्चन? पेरेंट्सना कुणाला विचारायचे? मला विचारायचंय का? आपण थांबूया इथं. पांगम सर थांबूयाचं का? हॅलो, होय होय चालेल. छान केलं गायत्रीने. फक्त आमच्याकडे नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही बाहेर पडलेलो अर्धा तास. लास्ट क्वेश्चन आन्सर सेशनला आलोय आम्ही. थोडा नेटचा प्रॉब्लेम होता त्यामुळे सगळं रेकॉर्डिंग पण करतात. पण छान बोलली ती. म्हणजे या वयामध्ये एवढं हे करू शकतो म्हणजे कमाल आहे मला वाटतं. मला त्यांच्या जर आई वडील तिथे असतील तर त्यांचं पण त्यांनी काय केलं त्याच्यासाठी ते पण ऐकायला, म्हणजे बाकीच्यांना पण जे पालक असतील त्यांना पण त्याची माहिती मिळू शकेल. जर असतील तर त्यांना पण बोलायचा चान्स दिला तर बरं पडेल. आहेत का? मॅडम. सर, हे पूर्ण क्रेडिट मला वाटतं किणी मॅडमना देईन, कारण आम्ही फक्त थोडाफार हेल्प केलं असेल, पण हे इन्स्पिरेशन पूर्ण किणी मॅडमचं आहे. हा सगळा पूर्ण किणी मॅडम आणि युरेका डान्स क्लबला जातो. कारण मॅडमनी सुरुवातीपासून या मुलांना दाखवलं की यू कॅन डू इट, यू कॅन डू इट, यू कॅन अचीव्ह इट. आणि मॅडम इतका विश्वास दाखवला होता की एक छोटीशी मुलगी स्टेजवर एवढा इम्पॉर्टंट अफरोज अहमद सरांसारख्या सायंटिस्टच्या पुढे उभी राहणार आणि ती बोलेल, हा पूर्ण कॉन्फिडन्स मॅडमचा होता. आणि दुसरं मी हे पण म्हणेन की एक लहान मूल जर प्रयत्न करत असेल तर प्रत्येक माणूस हेल्प करतो. म्हणजे जिथंही आणि दुसरं म्हणजे जे काही टेक्निकल हेल्प म्हणेल मी की टेक्निकल हेल्प की प्रेझेंटेशन कसं करायचं, स्लाइड्स कशी बनवायची, गुगल मीट वर कसं बोलायचं आणि प्रत्येक वेळेस किती स्टॉप करायचं. हा ही इज अन आर्किटेक्ट. एक मी म्हणेन जे मी बरेचसे, आता गायत्री पुढे अभ्यासासाठी कुठे जाईल हे माहित नाही, पण फॉरेन युनिव्हर्सिटीज मध्ये खूप महत्व आहे असल्या प्रोजेक्टना. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही एजला केलंय दॅट इज नॉट इम्पॉर्टंट, बट दॅट यू हॅव डन अ प्रोजेक्ट अँड डन सम फील्ड वर्क इन सायन्स, ह्याला प्रचंड महत्व दिला जातो फॉरेन युनिव्हर्सिटीज मध्ये. त्यामुळे जराही आपल्याला वाटत असेल हे छोट्या प्लॅटफॉर्मवर केलंय किंवा छोट्या ह्याच्यावर केलंय, तर मी प्रत्येक मुलाला येस, खूप महत्वाचं आहे. आणि आता पुढचं जे आपल्याला येते त्याच्यात निहार साईलचे खूप आभार मानते की त्यांनी खूप गायत्रीला सपोर्ट दिलेला आहे. मला थोडस बोलायचं आहे. बोलावं असं मला वाटतंय. हो, मला बोलावं असं अशासाठी वाटतंय की तुम्ही तर ज्या प्रकारे गायत्रीने एक्सप्लेन केलं आणि तिने जो रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण केला तिचा, ते म्हणजे खूप अवर्णनीय असे ते तिने कार्य संपन्न केलं. आणि तिचे आभार मानायलाच हवेत. आणि एवढी तिने चांगली माहिती दिली त्याबद्दल तिचे आभार. आणि केनी मॅडमांचे तर विशेष आभार, कारण त्यांच्यामुळे आम्हा सर्व मुलांना प्लॅटफॉर्म मिळतो किंवा असे प्रोजेक्ट किंवा वेगवेगळ्या एक्झाम्स किंवा वेगवेगळं नॉलेज आपलं डेव्हलप होतं. त्यामुळे केनी मॅडम आणि असा प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. भूषण सर यांचे धन्यवाद, कारण त्यांनी पण आता
पायथॉन लँग्वेजच्या कोडिंगचा एक पाया घालून दिलेला आहे, त्यामुळे मुलांचं लॉजिक डेव्हलप होतं, त्यामुळे त्यांचेही आभार. आणि इथे सर्व मीटिंगला अटेंड केलेल्या पालक असू दे, शिक्षक असू दे किंवा मुलं असू दे, त्यांचेही आभार. धन्यवाद. बोललीस, अजून आपल्याला बऱ्याच ठिकाणी प्रोग्राम करायचे आहे, त्यामुळे कंटिन्यू ठेव. विश यू ऑल दी बेस्ट. अंगम सर थांबायचंय ना? ओके. थँक्यू मॅडम. ओके, थँक्यू.